नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सेशनमध्ये। गेल्या सेशनमध्ये आपण 71वा नॅशनल अवॉर्ड जे आहेत फिल्म अवॉर्ड बघितलं होतं। त्याच्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार जे आहेत ते कोणकोणत्या चित्रपटांना मिळालेले आहेत, देशातले वेगवेगळे जे भाषा आहेत त्याच्यामध्ये चित्रपट पुरस्कार कुणाला मिळालेले आहेत, कुठल्या ज्याला आपण म्हणूया ॲक्टरला किंवा ॲक्ट्रेसला पुरस्कार मिळालेले आहेत, हे डिटेल जे आहे ते पाहिलेलं होतं आपण। जर आधीचं सेशन पाहिलं नसेल तर जरूर तुम्ही आधीचं सेशन पाहून घेऊन मग आता 71व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे तो दिला गेला मोहनलाल यांना। आजच्या सेशनमध्ये आपण दादासाहेब फाळके पुरस्कार जो दिला गेला 2025 मध्ये आणि 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार होता, याच्याबद्दल आपण हे सेशन जे आहे ते डिटेलमध्ये समजून घेणार आहे। चला सुरुवात करूया। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओज जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। इथं आहे फाळके पुरस्कार 2025। आता हा जरी 23 तारखेला दिला असला 2025चा, तरी सुद्धा हा पुरस्कार 2023चा आहे, लक्षात ठेवा। 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार आहे जो 2025 मध्ये कुणाच्या हस्ते दिला गेला तर राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिले गेले। हे आहेत मोहनलाल, यांच्याबद्दल समजावून घेऊ। मल्याळी अभिनेता सुपरस्टार मोहनलाल विश्वनाथन हे त्यांचं नाव आहे, मोहनलाल विश्वनाथन। काही काही ठिकाणी यांना लाल असं संबोधतात, तिकडं केरळामध्ये मल्याळम, ठीक आहे, लाल किंवा मोहनलाल विश्वनाथन। जन्म यांचा 21 मे 1960 रोजी यलथूर केरळ या ठिकाणी झालेला आहे, ठीक आहे। तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे। हे विचारलं जाईल तुम्हाला कुठल्या कुठल्या चित्रपटामध्ये यांनी काम केलेलं आहे, तर मल्याळी आहे, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं आहे। यांनी आतापर्यंत निर्माता म्हणून काम केलंय, वितरक म्हणून काम केलंय, सूत्रसंचालन आणि पार्श्वगायक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे। हे लक्षात ठेवा। हे अभिनेते आहेत पण यांनी पार्श्वगायन सुद्धा केलेलं आहे, सूत्रसंचालन करत होते, वितरक आहेत आणि निर्माता जवळपास यांचे 12 चित्रपट हे निर्माता आणि सहनिर्माता राहिलेले आहेत। 12 चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे। यांचा पहिला चित्रपट जो आहे थिरोनट्टम आहे, हा खूप महत्त्वाचा चित्रपट आहे यासाठी आणि महत्त्वाची कंटेंट याच्यामध्ये सापडते आपल्याला। थिरोनट्टम 1978 मध्ये हा आला होता, ज्यांचं मोहनलाल यांचं वय 18 वर्ष होतं, पण सेन्सॉर बोर्डाच्या वादामुळे 27 वर्षांनी हा चित्रपट जो आहे तो प्रदर्शित झाला होता, थिरोनट्टम 1978 मध्ये। हे लक्षात ठेवा, 18व्या वर्षी त्यांनी पदार्पण केलेलं आहे, पण 27 वर्षांनी हा चित्रपट प्रदर्शित झाला सेन्सॉर बोर्डाच्या वादामुळे। हा आहे थिरोनट्टम, ठीक आहे। हे थिरो आहेत, नंतर एवढ्या कष्टामुळे नंतर ते हिरो झालेले आहेत, थिरो हिरो, हे लक्षात ठेवा। वयाच्या 26व्या वर्षी त्यांनी 25 चित्रपट ब्लॉकबस्टर दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा। 1986 हे वर्ष जे आहे, 1978 ला पहिला चित्रपट आला आणि त्यानंतर 1986 मध्ये त्यांनी जवळजवळ 26व्या वर्षी 25 चित्रपट जे आहेत ते ब्लॉकबस्टर दिलेले आहेत। गेल्या वर्षामध्ये जर विचार केला तर 2023-22 मध्ये 25 चित्रपट ब्लॉकबस्टर दिलेले आहेत, सतत कंटिन्युअस ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत त्यांचे। 5 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत त्यांना, 5 राष्ट्रीय। हे विचारलं जाईल तुम्हाला किती राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत, तर 5 राष्ट्रीय पुरस्कार जे आहेत ते विजेते आहेत। याच्यामध्ये जनता गॅरेज, म्हणजे खास करून महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जो सगळ्यात जास्त चर्चित राहिलेला चित्रपट आहे तो जनता गॅरेज आहे। 2017 साली हा प्रदर्शित झाला होता, जनता गॅरेज। त्यानंतर 9 चित्रपटांना केरळाचा राज्य पुरस्कार दिलेला आहे, म्हणजे 5 राष्ट्रीय पुरस्कार आहेत आणि 9 केरळाचे राज्य पुरस्कार आहेत, ठीक आहे। 2001 मध्ये पद्मश्री पुरस्कार जे आहे ते त्यांना दिला गेला, हा लक्षात ठेवा, 2001 मध्ये पद्मश्री आहे। त्यानंतर 2019 मध्ये पद्मभूषण पुरस्कार दिला गेला आहे। 2001 मध्ये पद्मश्री, 2019 मध्ये पद्मभूषण आणि आताच 2025 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार दिला गेला 2023चा। त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे ते दुसरे मल्याळी आहेत। पहिले मल्याळी जे आहेत ते आदूर गोपालकृष्णन, 2004 साली त्यांना पुरस्कार दिला गेला होता आणि आता जे आहेत ते ठरलेले आहेत मोहनलाल। हे आहेत मोहनलाल। जर तुम्ही बघितलं असेल टीव्ही मध्ये 100% दरवेळेस चित्रपट लागतो जनता गॅरेज, त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका रेखांकिका त्यांनी सादर केलेली होती। त्यांचं भाषण सुद्धा खूप व्हायरल होते, त्यांनी जे भाषण दिलं हे सुद्धा खूप सध्या व्हायरल होते। तर हे आहेत मोहनलाल किंवा लाल। पुढे जाऊया आपण। एकूण 400 चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आतापर्यंत, 400 प्लस म्हणतो मी, आणि 12 चित्रपट प्रदर्शित केलेले आहेत दिग्दर्शक आणि सहदिग्दर्शक म्हणून। अविस्मरणीय चित्रपटाची गोष्ट करायची झाली तर मंजिल विरेंजा पोपुक्कल
हे त्यांचा एक चित्रपट आहे मंजिल विरंजा कुपुकल. हे मंजिल उन्हीं को मिलते जिनके सपनों में, असं भरपूर वाक्य आपण ऐकलेलं आहे. तर मंजिल लक्षात ठेवा. ठीक आहे. किरीदम, किरीदम जे आहे हे एक चित्रपट आहे. भारतम असं ते चित्रपटाचं नाव आहे. भारतम. दृश्यम हे लक्षात ठेवा. अलीकडं हिंदी चित्रपटामध्ये दृश्यम खूप गाजतोय अजय देवगणचा. 2 ऑक्टोबर को विजय सालगावकर कहाँ गया था. तर हे दृश्यम चित्रपट हा यांचा सुद्धा आहे. पुली मुरुगन, मुरुगन. ठीक आहे. हे मुरुगन लक्षात ठेवा. राजीव गांधी हत्याकांडामध्ये एक फेमस व्यक्तिमत्व ज्यांना नुकताच सुप्रीम कोर्टाने सोडून दिलं, हे मुरुगन. त्यावरून लक्षात ठेवा पुली मुरुगन हा चित्रपट आहे. लुसिफर, जनता गॅरेज जो आहे तो खूप फेमस झाला, जनता गॅरेज. ठीक आहे. याच्यासाठी यांना पुरस्कार पण सुद्धा मिळाला होता. गेल्या वर्षीचा दादासाहेब पुरस्कार कुणाला मिळाला, मिथुन चक्रवर्ती यांना मिळालेला होता. अजून एक महत्वाचं हे आहे, आतापर्यंत हे जे आपण बघितलं इतर कंटेंट लक्षात ठेवा की मोहनलाल यांच्याबद्दल अजून काय विचारलं जाऊ शकतं. तर आंतरराष्ट्रीय जर करायचं झालं तर मोहनलाल यांना ऑस्कर पुरस्कार जो आहे 1997 मध्ये ऑस्कर पुरस्कार, याच्यामध्ये त्यांचा एक चित्रपट होता गुरु हा चित्रपट, गुरु चित्रपट. तर ह्या गुरुसाठी त्यांना ज्याला आपण म्हणूया नॉमिनेशन जे आहे सर्वश्रेष्ठ विदेशी फिल्म याच्यासाठी नामांकन मिळालं होतं. नामांकन सर्वश्रेष्ठ विदेशी फिल्म, विदेशी मूवी किंवा फिल्मसाठी यांना नामांकन मिळालेलं होतं. 1997च्या ऑस्कर पुरस्कार कुठला चित्रपट, गुरु. मोहनलाल यांनी 5 वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेले आहे, ज्याच्यामध्ये विशेष ज्युरी पुरस्कार अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेता जनता गॅरेजसाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट फिल्म निर्माता याच्यासाठी मिळाला होता. 2001 मध्ये पद्मश्री, 2019 मध्ये पद्मभूषण, त्यानंतर 2006 मध्ये एक CNN हे जे आहे CNN चॅनल, ज्याच्यामध्ये IBN लोकमत बघतात तसं ते CNN IBN होतं, ज्याच्यामध्ये सर्वेक्षण केलं गेलं आणि मोहनलाल सर्वाधिक लोकप्रिय असणारे केरळाचे निवासी, सर्वाधिक केरळ निवासी हा जो आहे हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. 2006 साली CNN IBN कडून दिला गेला होता. ठीक आहे. त्यानंतर 2009 मध्ये भारतीय प्रादेशिक सेना यांच्याकडून त्यांना एक मानद लेफ्टनंट कर्नल हे जे पद आहे, हे पद जे आहे ते त्यांना बहाल केलं होतं, हे पद दिलं होतं. तर हे लक्षात ठेवा. भारतीय प्रादेशिक सेनाकडून लेफ्टनंट कर्नल पद दिलंय आणि असं पद देणारं म्हणजे भारतीय प्रादेशिक सेनेनं कुठल्या तरी अभिनेत्याला असं पद दिलंय लेफ्टनंट कर्नल, हे असे पहिलेच भारतीय आहेत, भारतीय ऍक्टर पहिलेच आहेत. 2000 साली केलेला आहे. 2009 मध्येच मोहनलाल यांना श्री शंकराचार्य संस्कृत महाविद्यालय जे आहे त्यांनी मानद डॉक्टरेट जे आहेत डॉक्टरेट दिले गेले. त्यामुळे डॉक्टर साहेब आहेत मोहनलाल, हे लक्षात ठेवा. 2009 मध्ये भारतीय प्रादेशिक सेनेनं लेफ्टनंट कर्नल हे पद दिलं. 2009 मध्ये शंकराचार्य संस्कृत महाविद्यालयाने त्यांना डॉक्टरेट दिलेलं आहे. आणि हे जे आहेत विश्वप्रसिद्ध छायाचित्रकार, त्यानंतर 9 वेळा केरळाच्या राज्याने यांना पुरस्कार दिलेले आहेत. हे इतर कंटेंट जे आहेत ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात. त्यामुळं या सेशनमध्ये आपण मोहनलाल यांच्याबद्दल जी महत्त्वाची माहिती आहे ती घेतलेली. फक्त एक लक्षात ठेवा, 2023चा हा पुरस्कार आहे जो की 2025 मध्ये आपण दिला गेलेला आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार. या सेशनमध्ये आपण थांबूया. पुढच्या सेशनमध्ये नवीन एका करंट अफेअर्ससह भेटूया. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद.